मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेली 3 उपास्य दैवत। बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये 3 गुरु आणि 3 उपास्य दैवत मानलेली आहेत आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वाटचाल केलेली आहे। या 3 गुरु संबंधी आणि 3 दैवता संबंधी त्यांनी 28 ऑक्टोबर 1954 च्या सभेमध्ये माहिती दिलेली आहे। या संबंधीची आज आपल्याला उपलब्ध असलेली माहिती म्हणजे महाराष्ट्र शासनाद्वारे बाबासाहेबांचे लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 3 मध्ये जशीच्या तशी अगदी सविस्तर देण्यात आलेली आहे। आपल्या अधिक माहितीसाठी या ग्रंथाचे आपण निश्चितपणे वाचन करावे। तर आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले 3 उपास्य दैवत कोणते आणि ते दैवत त्यांनी का मानले या संबंधीचे विश्लेषण या व्हिडिओमधून। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले 3 गुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले हे आहेत। आणि त्याच सभेमध्ये बाबासाहेब पुढे म्हणतात माझे 3 दैवत सुद्धा आहेत आणि 3 उपास्य दैवत म्हणजे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा पूजापाठ अशा प्रकारचा तो संदर्भ नाही। तर 3 उपास्य दैवत बाबासाहेबांचे आणि ते आहेत विद्या, स्वाभिमान आणि शील। हे उपास्य दैवत त्यांनी स्वतःच्या परिश्रमाने प्राप्त केलेले आहेत किंवा हे 3 दैवत म्हणजे त्यांचे 3 शक्ती स्थान आहेत आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वाटचाल केलेली आहे। म्हणजेच ते प्राप्त करण्यासाठी त्यानुसार जीवन जगण्यासाठी त्यांनी उपासना केलेली आहे, परिश्रम घेतलेले आहे आणि त्यानुसार संपूर्ण जीवनात त्यांनी वाटचाल केलेली आहे। तर लक्षात घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले दैवत आणि पहिले दैवत आहे विद्या। त्याबाबत बाबासाहेब म्हणतात की विद्या हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे। विद्या नसेल तर व्यक्ती अगदी अपंग ठरतो, पंगू ठरतो आणि विद्या हे व्यक्तीला शक्ती प्रदान करते। विद्या नसेल तर व्यक्तीच्या जीवनामध्ये शांतता नाही, समन्वय नाही आणि शक्ती सुद्धा नाही, त्याला जीवन जगण्याचं ज्ञान नाही असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। तसेच पुढे म्हणतात विद्याचे महत्त्व सांगताना बाबासाहेब म्हणतात विद्या हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अगदी अन्नासारखे आहे। जसे की कोणत्याही व्यक्तीला विना अन्नाशिवाय जीवन जगता येत नाही, अगदी त्याचप्रमाणे विद्या जर नसेल तर त्याला जीवन जगणे कठीण होईल, नव्हे तर त्याचे जीवन एखाद्या प्राण्याप्रमाणे होईल आणि मग त्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती, आनंद किंवा जीवन सुलभ पद्धतीने जगता येणार नाही असे बाबासाहेब आंबेडकर प्रतिपादन करतात। विद्या हे महासागरासारखी आहे असे सुद्धा ते नमूद करतात। म्हणजेच आपण जेवढे परिश्रम घेऊ, ज्या ज्या प्रमाणात विद्या आत्मसात करू त्या प्रमाणात
आपल्या जीवनामध्ये उन्नती, प्रगती, समन्वय निर्माण होईल असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ते स्वतःबद्दल सांगताना म्हणतात की मी संपूर्ण जीवनभर विद्येची आराधना केलेली आहे, म्हणजेच विद्या मिळविण्यासाठी निरंतर प्रयत्न केलेले आहे. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की मी संपूर्ण जीवनभर विद्या प्राप्त करणारा विद्यार्थी आहे. आणि एवढे परिश्रम घेतल्यानंतर सुद्धा बाबासाहेब म्हणतात की या विद्येच्या महासागरामध्ये मी केवळ ठराविक प्रमाणात प्रवेश केलेला आहे असे सुद्धा त्यांनी नमूद केलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला बाबासाहेब म्हणतात की माझ्याकडे 20,000 ग्रंथ आहेत. कोणत्याही उच्चवर्णीय व्यक्तीकडे, एखाद्या ब्राह्मणाकडे एवढे ग्रंथ नसतील, माझ्या एवढे वाचन चिंतन त्यांनी केलेले नसेल असे सुद्धा बाबासाहेब म्हणतात. ते ग्रंथ मिळविण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे असे सुद्धा ते नमूद करतात. बाबासाहेब म्हणतात माझ्यावर ठाकूर आणि कंपनी म्हणजेच पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या कंपनीची उधारी असल्याचे सुद्धा बाबासाहेबांनी नमूद केलेले आहे. म्हणजेच बाबासाहेबांनी विद्या संपादन करण्यासाठी केवळ शैक्षणिक कारकिर्दीतच नव्हे तर त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये निरंतर प्रयत्न केल्याचे ते नमूद करतात. अशा प्रकारे बाबासाहेबांनी विद्येची जोपासना केलेली आहे. तर त्यांचे दुसरे दैवत आहे स्वाभिमान. याबाबत ते सांगतात मी जीवनामध्ये कधीही कोणाच्याही पुढे लीन झालेलो नाही, म्हणजेच माझा स्वाभिमान कधीही गहाण ठेवलेला नाही. मी संपूर्ण जीवन स्वाभिमानाने व्यतीत केलेले आहे. ते पुढे म्हणतात मी प्राध्यापक म्हणून नोकरी केली, मी प्राचार्य म्हणून विधी महाविद्यालयामध्ये नोकरी केली, तरी सुद्धा मी स्वाभिमानाने जीवन जगलेलो आहो. स्वतःच्या उपजीविकेसाठी नोकरी आणि वकिली व्यवसाय केलेला आहे, परंतु कोणाही पुढे पैशासाठी त्यांनी हात पसरलेला नाही असे सुद्धा ते नमूद करतात. समाजाकडून प्राप्त झालेल्या संपूर्ण दानाचा उपयोग त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठीच केलेला आहे. तसेच त्यांनी स्वाभिमान जोपासून अनेक लोकांचा दान धर्माचा पैसा सुद्धा नाकारलेला आहे. त्यांच्या स्वाभिमानामुळेच प्रसंगी त्यांचे नियतकालिक बंद पडलेले आहेत, त्यांच्यावर अनेक आपत्ती सुद्धा ओढवलेली आहे, परंतु तरी सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वाभिमानाला प्राधान्य दिलेले आहे. स्वाभिमान म्हणजे बाबासाहेबांच्या शब्दात दुसरे तिसरे काहीही नसून स्वतःचा सन्मान, स्वतःचा मान टिकवून ठेवून जीवन जगणे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि तेच त्यांनी केवळ त्यांच्या जातीच्याच नव्हे तर या देशातील प्रत्येक नागरिकांना संदेश दिलेला आहे. पुढे बाबासाहेब सांगतात की माझे तिसरे उपास्य दैवत आहे सील. आणि त्या संबंधी बाबासाहेब म्हणतात की स्वतःच्या जीवनामध्ये सील नसेल म्हणजे चारित्र्य नसेल, तुमच्याकडे कितीही संपत्ती कितीही विद्वत्ता असेल तर ते निष्कामी ठरते किंवा ते निरर्थक ठरते, तुमचे कार्य सुद्धा निरर्थक ठरते. म्हणून स्वतःच्या जीवनामध्ये सीलाची जोपासना केली पाहिजे. त्याबाबत बाबासाहेब म्हणतात की मी विदेशामध्ये अनेक प्रसंगी गेलेलो आहो, परंतु कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला मी बळी पडलो नाही किंवा कोणत्याही अनैतिक कृत्याला मी बळी पडलेलो नाही. याबद्दल मला खूप मोठ्या प्रमाणात
स्वतःचा स्वाभिमान आहे असे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर नमूद करतात. म्हणजेच बाबासाहेबांचे असे म्हणणे आहे की प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जीवनामध्ये विद्या, स्वाभिमान आणि शीलाची जोपासना केली पाहिजे आणि त्यानुसारच वाटचाल केली पाहिजे असे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ते पुढे सांगतात की तुम्ही माझा आज म्हणजेच 28 ऑक्टोबर 1954 ला त्यांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त जो अतिशय भव्य स्वरूपाचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे, तो माझा व्यक्ती म्हणून तुम्ही आयोजित केलेला नाही, तर मी या गुरूंच्या विचारांची जी अंमलबजावणी केलेली आहे, तसेच मी माझ्या जीवनामध्ये विद्या, स्वाभिमान आणि शील या 3 दैवतांनुसार जे जीवनाची वाटचाल केलेली आहे आणि या पदाला पोहोचलेले आहो, समाजाची या देशाची सेवा केलेली आहे, त्या गुणांचा आपण सत्कार केलेला आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि पुढे ते सांगतात की या गुणांचीच जोपासना आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये करावी असे बाबासाहेब आंबेडकर त्या सभेतील हजारो अनुयायांना नमूद करतात. म्हणजेच बाबासाहेबांनी जे गुरु मानले, त्यांच्या विचाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली, त्याचप्रमाणे त्यांनी जे 3 उपास्य दैवत मानले त्याची सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष जीवनामध्ये जोपासना केलेली आहे, ते प्रत्यक्ष जगलेले आहेत, हे सुद्धा यामधून त्यांना सूचित करायचं आहे. त्या काळीच बाबासाहेबांच्या या दैवतांचं महत्व नव्हतं, तर आजच्या या गतिमान युगामध्ये, गतिमान सोशल मीडियाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्या या तत्वांचं, उपास्य दैवतांचं आपण जोपासना केली पाहिजे. आणि विद्या म्हणजे केवळ पुस्तकांचं ज्ञानार्जन नसून बाबासाहेबांच्या शब्दात आजच्या या विज्ञान आणि तंत्रज्ञानानुसार आपण आपल्या जीवनाची उन्नती घडवून आणणे हे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. एवढेच या व्हिडिओमधून मी आपणासमोर बाबासाहेबांचे 3 उपास्य दैवत नमूद केलेले आहे. निश्चितपणे हे आपण अधिक चिकित्सकपणे समजून घ्यावे, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करावे असे नमूद करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.